नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इंग्रजी विषयाअंतर्गत लेखन कौशल्ये शिकणार आहोत. लेखन कौशल्यालाच इंग्रजीमध्ये रायटिंग स्किल्स असे म्हणतात. ह्या लेखन कौशल्याअंतर्गत लेटर रायटिंग ह्याचा समावेश होतो, डायलॉग रायटिंग ह्याचा समावेश होतो, रिपोर्ट रायटिंग, स्टोरी रायटिंग, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर या गोष्टींचा समावेश होतो. लेखन कौशल्य किंवा रायटिंग स्किल ही आपल्या अभ्यासामध्ये, प्रत्यक्ष परीक्षेमध्ये 10वी 12वी MPSC परीक्षा, UPSC परीक्षा आणि नंतरच्या करिअरमध्ये सुद्धा आपल्याला कायम उपयोगी पडणारी ही कौशल्ये आहेत. त्यापैकी आज आपण लेटर रायटिंग या कौशल्यापासून सुरुवात करणार आहोत. तुम्हाला माहीत आहे लेटर रायटिंग म्हणजे पत्रलेखन. चला तर आपण पत्रलेखन म्हणजे लेटर रायटिंग याकडे वळूया. आपण लेटर रायटिंग हे 4 टप्प्यामध्ये शिकणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये पत्रलेखन म्हणजे काय, त्याचे प्रकार, त्याचं स्वरूप कसं असतं याविषयी माहिती घेणार आहोत. दुसऱ्या टप्प्यामध्ये किंवा दुसऱ्या विभागात प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेमध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये पत्रलेखनाचं उत्तर कशा प्रकारे आपण लिहायचं आहे याची माहिती घेणार आहोत. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला सरावासाठी काही प्रश्न देणार आहेत, ते तुम्ही सोडवायचे आहेत. आज आपण जे पत्रलेखनाचं स्वरूप बघणार आहोत किंवा जो हा व्हिडिओ तयार केलेला आहे, हा व्हिडिओ 5वीच्या विद्यार्थ्याला सुद्धा, 6वीच्या विद्यार्थ्याला सुद्धा आणि 7वीच्या विद्यार्थ्याला सुद्धा उपयोगी आहे. कारण की 5वी 6वी 7वी या तिन्ही इयत्तेच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेतील पत्रलेखनाच्या प्रश्नाचे स्वरूप हे एकच आहे, त्याची उत्तर लिहिण्याची पद्धतसुद्धा एक आहे. आणि पत्रलेखनाचं स्वरूप हे तुम्हाला 10वी पर्यंत उपयोगी पडणार आहे. तर चला आपण पत्रलेखनाचं स्वरूप शिकूया. आता पत्र म्हणजे नेमके काय, तर एखाद्या व्यक्तीचं मनोगत म्हणजे आपल्याला पत्र म्हणता येईल. मग ते मनोगत स्वतःच्या विषयीचं असेल, कुटुंबाविषयीचं असेल, समाजाविषयीचं असू शकतं. एखाद्या घटनेबद्दलची ती प्रतिक्रिया पण असू शकते किंवा घडणाऱ्या घटनांना एखाद्या घटनेबद्दलची ती प्रतिक्रिया पण असू शकते किंवा घडणाऱ्या घटनांना सामोरे जाण्याची ताकद देणारं मनोगत सुद्धा असू शकतं. तुम्हाला माहीतच आहे, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आपली मुलगी श्रीमती इंदिरा गांधी यांना लिहिलेली पत्र ही अशाच उद्देशानं लिहिलेली आहे. पत्रलेखन ही कला आहे, भरपूर आनंद देणारी. पत्र दोघांनाही आनंद देतं. पत्र लिहिणाऱ्याला सुद्धा देतं आणि ते वाचणाऱ्याला सुद्धा देतं. पत्र जपून ठेवलं आणि परत वाचलं तर ते परत तितकंच आनंददायी असतं. पत्र आधार देतं. पत्र ज्या काळात लिहिलेलं असतं त्या काळाचं कौटुंबिक किंवा सामाजिक प्रतिबिंब त्यात दिसतं. कधीकधी पत्र हा पुरावे असू शकतो, पण सध्या मात्र पत्रलेखन कोणालाच फारसं आवडत नाही. पत्र लिहायला फोन करतात. मग या 21व्या शतकात पत्रलेखन का शिकायचं असं वाटणं साहजिक आहे. पण मित्रांनो, या 21व्या शतकात सुद्धा आपण पत्र लिहितच आहोत. मोबाईलच्या जमान्यात सुद्धा आपण पत्र लिहित आहोत, फक्त त्याचं स्वरूप बदललेलं आहे. आपण सध्या खूपसे SMS पाठवतो, ते वाचतो. कम्प्युटरच्या आधारे ईमेल पाठवतो, फेसबुकवर सुद्धा लिहितो आणि आपला परिवार हे सगळं वाचून त्यावर कॉमेंट करतो. आता याला ब्लॉग रायटिंग सुद्धा असं म्हणतात. तुम्ही व्हॉट्सॲपच्या द्वारे
तर कितीतरी SMS पाठवत असता, रोजच्या रोज मेसेजिंग तुमचं सुरू असतं. हे एक प्रकारचं पत्र लेखनाचंच दुसरं स्वरूप आहे, लक्षात घ्या. आता पत्र ही अनेक कारणासाठी लिहिली जातात. ढोबळ मानानं पत्र लेखनाचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये अनौपचारिक पत्र किंवा घरगुती पत्र किंवा व्यक्तिगत पत्र असे म्हणतो. आणि पत्र लेखनाचा दुसरा एक प्रकार आहे फॉर्मल लेटर, म्हणजे औपचारिक पत्र. आपण जी पत्र आपल्या नातेवाईकांना लिहितो, पाहुण्यांना लिहितो, आपल्या कुटुंबातील सदस्यांना लिहितो किंवा मित्रांना लिहितो, कदाचित एक बातमी सांगण्यासाठी, आमंत्रण देण्यासाठी, परवानगी घेण्यासाठी किंवा शुभेच्छा देण्यासाठी, आभार व्यक्त करण्यासाठी किंवा कोणाला तरी सल्ला देण्यासाठी किंवा मदतीची विनंती करण्यासाठी किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी, सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी किंवा एक घडलेली घटना याचं वर्णन करण्यासाठी जी पत्र आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, घरगुती सदस्यांना लिहिली जातात, इनफॉर्मल लेटर्स किंवा अनौपचारिक पत्र असे म्हणतात. आणि ही पत्र सोडून जी पत्र व्यावसायिक दृष्टिकोनातून लिहिली जातात त्या पत्रांना आपण फॉर्मल लेटर असे म्हणतो. त्यामध्ये कदाचित अभिनंदनाचं पत्र असेल किंवा तक्रारीचं पत्र असेल किंवा एखादी मागणी आपण मागवायची आहे पुस्तकांची, घरातील वस्तूंची, किंवा रजेसाठी अर्ज तयार करायचा आहे किंवा बँकेच्या कामासाठी आपण पत्र लिहितो किंवा आपण ज्या अपार्टमेंटमध्ये राहतो त्या अपार्टमेंटच्या सेक्रेटरीला पत्र लिहितो किंवा एखादं प्रदर्शन आपल्याला बघायचं आहे किंवा एखादं धरण बघायचं आहे, सामाजिक उपक्रम बघायचा आहे, त्याची परवानगी घेण्यासाठी आपण जी पत्र लिहितो ती सगळी पत्र ही औपचारिक पत्रामध्ये किंवा फॉर्मल लेटर्समध्ये येतात. तर आपण पहिल्यांदा काय बघणार आहोत, इनफॉर्मल लेटर कसं असतं, त्याचं स्वरूप काय असतं, त्याचे कोणकोणते टप्पे आहेत याची आपण पहिल्यांदा माहिती घेणार आहोत. इनफॉर्मल लेटर्स म्हणजे अनौपचारिक पत्र ही फॉर्मल लेटर्स म्हणजे औपचारिक पत्रापेक्षा लिहायला अतिशय सोपी असतात. कारण की इनफॉर्मल लेटर या पत्राचा विषय हा सोपा असतो आणि ती शालेय जीवनाशी, आपल्या जीवनाशी निगडीत असतात. आणखीन एक मुख्य गोष्ट म्हणजे यामध्ये मत मांडण्यासाठी साध्या भाषेचा आपण वापर करू शकतो. जी भाषा आपण निबंध लेखनामध्ये वापरतो, कथा लेखनामध्ये वापरतो, संवाद लेखनामध्ये वापरतो, तशा प्रकारची भाषा आपण इथं लिहिली तरी चालू शकते. तर चला आपण आता पत्रलेखनाचा पत्रलेखनाची आपण सुरुवात करणार आहोत. तर लक्षात घ्या, पत्रलेखन जे तुम्हाला लिहायचं आहे त्याच्या संबंधीचा प्रश्न हा प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जातो. कोणत्या विषयावर पत्र लिहायचं असतं तो विषयसुद्धा प्रश्नपत्रिकेमध्ये दिला असतो. आता तुम्ही 5वी किंवा 6वी किंवा 7वी येतेच असाल, पण हळूहळू जसं तुम्ही 8वी 9वी 10वीला जाणार तसं तुम्हाला पत्रलेखन कौशल्य चांगलं जमणार आहे. लक्षात घ्या, पत्रास सुरुवात करण्यापूर्वी जी व्यक्ती पत्र लिहिणार आहे त्याला आपण साध्या भाषेत रायटर असं म्हणतो, होय की नाही. पत्र लिहिणारी व्यक्ती, पत्र पाठवणारी व्यक्ती म्हणजे रायटर किंवा सेंडर. ह्या लेखकाने म्हणजे आता इथं आपण स्वतः पत्र लेखनाच्या सुरुवातीला पहिल्यांदा तुम्ही तुमचं नाव आणि तुमचा पत्ता हा डाव्या बाजूला लिहायचा आहे. पत्ता हा 3 ते 4 ओळीत असावा हे लक्षात घ्या. पहिल्यांदा तुम्ही नाव लिहायचं. त्या नाव लिहिताना त्या दोन्ही शब्दांचे तुमचं नाव फर्स्ट नेम आणि लास्ट नेम म्हणजे सरनेम ह्या दोन्हीची पहिली अक्षरे ही कॅपिटल काढायची. हे सगळं डाव्या बाजूलाच लिहायचं हे लक्षात घ्या. त्यानंतर
डाव्या बाजूला तुमच्या स्वतःच्या नावाच्या खाली तुम्ही तुमचा पत्ता लिहायचा आहे. पत्ता लिहिताना आधी घर क्रमांक लिहा, नंतर घराचं नाव किंवा नंतर सोसायटीचं नाव लिहा, मग कुठल्या पेठेमध्ये राहता किंवा कुठल्या एरियामध्ये राहता हे तुम्ही लिहा. त्यानंतर रस्त्याचं नाव लिहा, तुम्ही लिहा. त्यानंतर रस्त्याचं नाव लिहा, मग गावाचं नाव आणि मग पिनकोड हे लक्षात घ्या. पत्ता लिहून झाल्यानंतर त्याखाली तारीख लिहायची आहे, लक्षात घ्या. पण तारखेच्या पूर्वी डेट हा शब्द लिहायचा नाही. आता मी तो तुमच्या समोर नाव, पत्ता आणि दिनांक इथं समोर मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवलेला आहे बघा. लक्षात घ्या, ह्या नाव आणि पत्त्यामध्ये प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं आहे, लक्षात घ्या. तुमचा प्लॉट क्रमांक झाल्यानंतर कॉमा द्यायचा आहे. तुमच्या सोसायटीचं नाव किंवा तुमच्या घराचं नाव दिल्यानंतर तिथं स्वल्पविराम द्यायचा आहे. सगळंच एका ओळीत लिहून चालेल का? तर चालणार नाही. तुम्हाला पत्रलेखन बऱ्यापैकी बघितलं असेल तुम्ही, तर ते एकाखाली एक लिहिलं पाहिजे. त्यानंतर तुमचं एरियाचं नाव लिहायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला स्वल्पविराम द्यायचा आहे. जर रोड तुम्ही कुठला तर लिहिणार असाल तुम्ही तर त्या रोडचं नाव येणार. त्याच्यानंतर गाव किंवा शहराचं नाव येणार. त्यांच्यानंतर डॅश देऊन तुम्ही पिनकोड लिहिणार आहात. ह्या पत्त्याचं वैशिष्ट्य असं की प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर हे कॅपिटलच लिहायचं आहे, हे लक्षात घ्या. त्याच्या खाली आपण तारीख लिहिणार आहोत. इथं तारीख मी लिहून दाखवलेली आहे. तारीख लिहिण्याच्या 4 पद्धती आहेत. त्यापैकी कोणतीही एक पद्धत तुम्ही वापरू शकाल. आता इथं 4 पद्धती मी दाखवलेल्या आहेत बघा. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, 27 एप्रिल, 2020 किंवा एप्रिल 27, 2007/4/2020. अशा 4 प्रकारे तुम्ही तारीख लिहिण्याची पद्धत आहे. पण त्यापैकी जी पहिली पद्धत आहे 27 एप्रिल 2020 ही पद्धत जगभर मान्य आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही तारीख लिहिली तर ती अतिशय योग्य पद्धतीनं तुम्ही तारीख लिहिणार आहात, एवढं लक्षात घ्या. नाव, पत्ता आणि तारीखमध्ये पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं आहे, पण त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी स्वल्पविराम देणं गरजेचं आहे, ज्या ज्या ठिकाणी पूर्णविराम देणं गरजेचं आहे, त्या गोष्टी द्यायच्याच आहेत. त्यामुळं पत्ता अतिशय व्यवस्थित दिसतो, हे लक्षात घ्या. बऱ्याच वेळा विद्यार्थी बिहाइंड रेल्वे स्टेशन, नियर गणेश टेम्पल अशा प्रकारचा मजकूर पत्त्यात लिहितात. पण कृपा करून अशा प्रकारचं लिहू नये. त्यामुळे पत्त्याची लांबी ही पत्ता हा अतिशय छोटा आणि तो सुटसुटीत असावा, एवढं लक्षात घ्या. पत्ता लिहून झाल्यानंतर आपण एक ओळ सोडणार आहोत. आपण जे आज पत्र समजून घेणार आहोत ते तुम्ही जे ईमेल पाठवता जीमेलच्या माध्यमातून, त्या ईमेल सारखं पत्र आज आपण शिकणार आहोत. जरी तुम्हाला 5वी, 6वी, 7वीला अशा प्रकारचं पत्र येईल किंवा न येईल, तरीसुद्धा 9वी, 10वीला तुम्हाला ईमेल प्रमाणे पत्र लिहायचं आहे. त्यामुळं त्याचा बेस आता व्हावा म्हणून मी तुम्हाला ही आता माहिती देत आहे. आपलं नाव, आपला पत्ता आणि त्यानंतर तारीख लिहून झाल्यानंतर एक ओळ सोडायची आहे आणि दुसऱ्या टप्प्याकडे आहे. त्याच्यानंतर खाली आपण लिहिणार आहोत ज्या व्यक्तीला पत्र लिहायचं आहे. समजा की तुम्ही वडिलांना पत्र लिहिणार तर लिहायचं डिअर फादर. तर डिअर लिहिणार आहोत ज्या व्यक्तीला पत्र लिहायचं आहे. समजा की तुम्ही वडिलांना पत्र लिहिणार तर लिहायचं डिअर फादर. तर डिअर फादर जे म्हणतो त्याला आपण इंग्रजी म्हणतो ग्रीटिंग किंवा सॅल्युटेशन, हे लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, डिअर फादर किंवा डिअर मदर लिहिताना पहिलं दोन्ही अक्षर ही कॅपिटल असले पाहिजे. डिअर मध्ये डी कॅपिटल, फादर म्हटलं एफ कॅपिटल. मग डिअर मदर असेल, डिअर अंकल असेल, डिअर आंटी असेल, डिअर फ्रेंड असेल, असं तुम्ही लिहू शकता. आता समजा की बऱ्याच वेळा आपण एखाद्या मित्राला पत्र लिहिलं असतो
आणि त्यावेळी उदाहरणार्थ राम नावाचा तुमचा मित्र आहे आणि तुम्ही म्हणाल डिअर फ्रेंड नाम, असं म्हणणं उचित ठरत नाही. एकतर डिअर फ्रेंड म्हणा किंवा डिअर राम म्हणा, हे लक्षात घ्या. समजलं? समजा की तुमच्यापेक्षा तुमचा भाऊ लहान, तर त्यांना त्यांच्या कुठलं संबोधनाने नाव घेणं हे अधिक उचित आहे. ते डिअर अंकल म्हणा, डिअर आंटी म्हणा, अशा पद्धतीनं लिहू शकताय. पहिल्यांदा आपण शिकलो रायटर्स ॲड्रेस, दुसऱ्यांदा आपण त्याच्या खाली शिकलो ग्रीटिंग किंवा सॅल्युटेशन. ग्रीटिंग किंवा सॅल्युटेशन लिहून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे की एक ओळ सोडायची आहे आणि त्याच्यानंतर येतं द बॉडी ऑफ द लेटर, म्हणजे पत्राचा सगळ्यात महत्त्वाचा मधला मुख्य गाभा किंवा भाग, ज्याच्यामध्ये मांडणी आणि भाषा आणि पत्राचा विषय या 3 गोष्टीकडं अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. आता बॉडी ऑफ द लेटर म्हणजेच पत्राचा जो मुख्य भाग असतो महत्त्वाचा मधला, जिथं आपण पत्रलेखन करतो, हा पत्राचा गाभा 3 परिच्छेदात म्हणजे हा पत्राचा गाभा 3 परिच्छेदात म्हणजे 3 पॅराग्राफमध्ये विभागलेला असतो. कदाचित तुम्हाला जे परीक्षेत पत्र विचारलं जाईल त्यामध्ये 3 पॅराग्राफ असतील नसतील तरी काळजी करू नका, गोंधळात पडू नका. शक्यतो 3 पॅराग्राफ 8वी 9वी 10वीला गेल्यानंतर तुम्हाला लिहायचे आहेत, एवढं लक्षात घ्या. पहिला जो परिच्छेद असतो तो म्हणजे इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ. इंट्रोडक्टरी म्हणजे ओळख करून देणारा, पार्श्वभूमी तयार करणारा परिच्छेद असतो. ह्या पॅराग्राफमध्ये, या परिच्छेदामध्ये पत्राची सुरुवात शक्यतो आकर्षक असावी. प्रश्नाने कधी पत्राची सुरुवात करू नये. ज्याला पत्र लिहिणार आहोत त्याचं पत्र मिळाल्याची पोच देऊन सुद्धा तुम्ही पत्र सुरू करता येतं. त्याच्यानंतर तो दुसरा पॅराग्राफ असतो, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण मेन टॉपिक, त्याला असं आपण म्हणतो. त्याच्यामध्ये मेन सब्जेक्ट ऑफ द लेटर येतो. यात म्हणतो त्याच्यामध्ये मेन सब्जेक्ट ऑफ द लेटर येतो. यात दुसऱ्या पॅराग्राफमध्ये आपण पत्र ज्या कारणासाठी लिहायचं आहे त्याचा मुख्य विषय इथं लिहिणं, त्याचं सविस्तर माहिती लिहिणं अपेक्षित असतं. म्हणजे असं मला तुम्ही ट्रिपला जाण्यासाठी परवानगी मागणार आहात तुमच्या आईबाबांच्याकडून, तर ती ट्रिप कधी जाणार आहे, कुठं जाणार आहे, ती सहल केव्हा जाणार आहे, तुमच्याबरोबर कोण असणार आहे, कोण कोण येणार आहेत, किती दिवसांची सहल आहे, तुम्हाला किती पैसे लागणार आहेत, ह्या सगळ्यांची माहिती या मधल्या मेन टॉपिकच्या पत्रात लिहिणं हे अपेक्षित आहे. त्याच्यानंतर शेवटचा जो परिच्छेद किंवा पॅराग्राफ येतो तो म्हणजे त्याला म्हणतो आपण कन्क्लुडिंग पॅराग्राफ. कन्क्लूड म्हणजे शेवट करणे, या पत्राचा शेवट करणारा जो परिच्छेद असतो. या पत्रामध्ये, या परिच्छेदामध्ये तुम्ही पत्राच्या विषयासंबंधीची सहलीला जायचं आहे, मी सहलीला जाऊ का नको हे तुम्ही विचारू शकताय. समजा अभिनंदनाचं पत्र लिहून झाल्यानंतर त्याच्या खाली एक ओळ सोडायची आहे. आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली, या 3 परिच्छेद लिहिताना प्रत्येक परिच्छेदानंतर एक ओळ सोडायची आहे आणि प्रत्येक परिच्छेद लिहिताना तो डाव्या बाजूने लिहायचा आहे, तिथं परिच्छेद पाडायचा नाही. जसं आपण थोडंसं अंतर सोडून लिहित होतो पूर्वी तसं इथं करायचं नाही, हे लक्षात घ्या. हे 3 परिच्छेद म्हणजे बॉडी ऑफ द लेटर लिहून झाल्यानंतर खाली आपण बऱ्याच वेळेला एक ओळ लिहिण्याची पद्धत आहे बघा. विथ लव, विथ वॉर्म रिगार्ड्स, डू राईट, होप टू सी यू सून, अशा प्रकारचे एक ओळ लिहितो. ह्याला म्हणतो आपण लिव्ह टेकिंग असं आपण म्हणतो. म्हणजे पत्र पूर्ण झाल्यानंतर त्या मजकुराच्या खाली डाव्या बाजूला एखादी छान ओळ लिहितो, त्याला आपण लिव्ह टेकिंग असं म्हणतो. ही लिव्ह टेकिंग पत्राच्या विषयानुसार एक ओळ लिहायची आहे, पण लिव्ह टेकिंग असं म्हणतो. ही लिव्ह टेकिंग पत्राच्या विषयानुसार एक ओळ लिहायची आहे, त्याच्यानंतर एक ओळ पुन्हा सोडायची आहे, लक्षात घ्या. यानंतर आपण काय करतो, एक नोट लिहितो, एक शब्द लिहितो, एक शब्द समूह लिहितो आणि त्यानंतर आपण काय करतो, सही करतो. तर लिव्ह टेकिंग अंतर्गत
विथ लव अशी एखादी छान ओळ लिहावी आणि त्याच्यानंतर नातलगांच्यासाठी किंवा मित्रमैत्रिणींच्यासाठी युअर्स अफेक्शनेटली, युअर्स लव्हिंगली, युअर्स फ्रेंडली, युअर अफेक्शनेट सन, युअर अफेक्शनेट डॉटर किंवा युअर फ्रेंड असे अनेक पर्यायापैकी एक पर्याय आपण लिहावायचा आहे. लक्षात घ्या, हे सगळं आपण डाव्या बाजूला लिहिणार आहोत, हे लक्षात घ्या. कदाचित तुम्हाला जे पत्र विचारलेलं आहे त्या पत्रा उजव्या बाजूकडे असू शकेल, पण काळजी करू नका. 5वीसाठी आहे त्यामुळे साधी सोपी पद्धत आहे. पण जसं जसं तुम्ही 8वी 9वी 10वीला जाणार आहात हे सगळं डाव्या बाजूलाच लिहायचं आहे. आता हा जो शब्द समूह लिहायचा आहे, जी नोट लिहायचं आहे, उदाहरणार्थ युअर्स लव्हिंगली, त्याचं पहिलं अक्षर वाय हे कॅपिटल काढणार आहोत आणि लव्हिंगली नंतर कॉमा देणार आहोत, हे लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर शेवटचा भाग येतो तो म्हणजे सिग्नेचर. म्हणजे या युअर्स लव्हिंगली नंतर आपण काय करायचं आहे, प्रत्यक्ष सही करायची नाही आहे, तर त्याच्याऐवजी आपण आपलं स्वतःचं नाव जे वर पत्त्याच्या वर लिहिलं होतं तेच आपण काय करणार आहोत, तिथं नाव लिहायचं आहे. बरेच विद्यार्थी काही वेळ त्याचं शॉर्ट फॉर्म लिहितात, तर शॉर्ट फॉर्म लिहू नका, पूर्ण नाव तिथं लिहा. आता ज्यावेळी पत्र आपण प्रत्यक्षात पाठवतो त्यावेळी आपण ज्याला पत्र पाव आणि पत्ता लिहिणं गरजेचं आहे. पण इंग्रजीमध्ये ज्याला पत्र पाठवणार आहोत त्याचं नाव आणि त्याचा पत्ता लिहिण्याची आवश्यकता नाही. तुम्ही एकदा युअर्स लव्हिंगली आणि तुमचं नाव लिहिल्यानंतर इथं पत्राचा शेवट होतो. बऱ्याच वेळा मराठी भाषेमध्ये, हिंदी भाषेमध्ये तो पत्राचा लोखोडा तिथं आखला जातो, पण तसं आपण काही आखायचं नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या पत्राच्या प्रकाराकडे वळणार आहोत, ते म्हणजे फॉर्मल लेटर, औपचारिक पत्र. आता औपचारिक पत्राचे विषय आपण सुरुवातीला पाहिलेले आहेत, कशा प्रकारे विषय येत होते. औपचारिक पत्र लिहिण्याची पद्धत ही थोडीशी वेगळी आहे. जसं अनौपचारिक पत्र लिहिताना आपण पत्राची विभागणी ही 5 विभागात केली, तशाच पद्धतीने फॉर्मल लेटर लिहिण्याचा सुद्धा आपण सराव करायचा आहे. अनौपचारिक पत्रात मी तुम्हाला काय सांगितलं, जे तुम्ही 5 विभाग केले ते सगळे डाव्या बाजूला येणार आहेत, लक्षात घ्या. तसंच फॉर्मल लेटर लिहिताना सुद्धा जी माहिती लिहायची आहे ती आपण डाव्या बाजूला लिहायची आहे, उजव्या बाजूला काही लिहिणार नाही. आता अनौपचारिक पत्राप्रमाणे औपचारिक पत्र लिहिताना सुद्धा सुरुवातीला तुम्ही स्वतःचं नाव आणि तुमचा पत्ता आणि ज्या दिवशी तुम्ही पत्र लिहिणार आहात त्याची तारीख ही डाव्या बाजूलाच लिहायची आहे. अनौपचारिक पत्रामध्ये सुद्धा जसं सांगितलं तसं सगळ्या गोष्टी इथं मी पुन्हा सविस्तर सांगत नाही. महत्त्वाच्या गोष्टी आहेत की नाव पत्त्यामधील प्रत्येक बघितले जाऊत, त्यानंतर पत्ता लिहायचा, आवश्यक तेथे स्वल्पविराम आणि पूर्णविराम द्यायचा. त्याच्यानंतर खाली लगेच तारीख येणार. तारीख कशी लिहायची ही मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि तारखेच्या पूर्वी डेट शब्द लिहायचा नाही, हे मी तुम्हाला सांगितलेलंच. आपलं स्वतःचं नाव, पत्ता, त्याची तारीख लिहून झाल्यानंतर आपण ज्याला पत्र लिहावायचं आहे त्याचा इथे उल्लेख करणं गरजेचं आहे. त्याला म्हणतो आपण रिसिव्हर्स ॲड्रेस. पहिला आला रायटर्स ॲड्रेस किंवा सेंडर ॲड्रेस, त्याचं नाव आणि तारीख. त्याच्यानंतर पुढचा टप्पा आहे रिसिव्हर्स ॲड्रेस. रिसिव्हर म्हणजे ज्याला पत्र लिहिणार आहोत त्याचं डेजिग्नेशन आणि त्याचा पत्ता. आता इथं सगळ्यात महत्त्वाची आपण गोष्ट शिकायची आहे ते म्हणजे ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहिणार आहोत त्या व्यक्तीचं नाव लिहायचं नाही, तर त्या व्यक्तीचा हुद्दा लिहायचा आहे, आणि त्या व्यक्तीच्या हुद्द्याच्या पूर्वी टू असतं, त्या व्यक्तीचं नाव येणार नाही. पहिल्यांदा टू लिहायचं, त्यानंतर त्याचा हुद्दा लिहायचा,
त्यानंतर त्या व्यक्तीच्या कंपनीचं नाव आणि त्याचा पत्ता येणार. उदाहरणार्थ पुणा प्लॅस्टिक फॅक्टरी म्हणू शकतो आपण. आता त्याचा हुद्दा आणि त्या व्यक्ती जिथं काम करतो, जिथं आपल्याला भेट द्यायची आहे, त्या व्यक्तीच्या पत्त्यामधील प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर हे कॅपिटल येणार. जिथं स्वल्पविराम गरजेचं आहे, जिथं फुलस्टॉप गरजेचं आहे, तिथं स्वल्पविराम आणि फुलस्टॉप देणं गरजेचं आहे. त्यानंतर पुन्हा एक ओळ सोडायची आणि विषय लिहायचा. आपण कशाविषयी पत्र लिहिणार आहोत? विषय लिहून झाल्यानंतर लिहिणार आहोत त्या पत्राचा विषय, म्हणजे आपण कशाविषयी, विषय काय हे त्या पत्राचा तिथे लिहिणार आहोत. त्यासाठी सब्जेक्ट म्हणायचं आणि त्याच्या पुढं आपण त्या पत्राचा विषय नमूद करायचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ कसं असेल, प्लेसिंग एन ऑर्डर फॉर 500 प्लास्टिक ग्लासेस. प्लॅस्टिकचे ग्लास मागवायचे आहेत म्हणून ऑर्डर फॉर 500 प्लास्टिक ग्लासेस. प्लॅस्टिकचे ग्लास मागवायचे आहेत म्हणून आपण पत्र लिहिणार आहोत. समजा नोकरीसाठी अर्ज करायचा तर विषय काय असेल, ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ए टीचर. अशा प्रकारे विषय येणार, तो डाव्या बाजूला. विषय लिहून झाल्यानंतर पुन्हा आपण एक ओळ सोडणार आहोत आणि आपण मागे शिकल्याप्रमाणे ग्रीटिंग किंवा सॅल्युटेशन लिहिणार आहोत, हे लक्षात घ्या. मागील वेळी अनौपचारिक पत्र होतं, आता ह्यावेळी औपचारिक पत्र आपण लिहिणार आहे. त्यामुळे तुम्ही फॉर्मल लेटरमध्ये डिअर सर किंवा फक्त सर किंवा रिस्पेक्टेड सर ह्यापैकी कोणत्या तरी एक लिहिण्याची पद्धत आहे. तुम्ही डिअर सर हे शक्यतो सर्वमान्य आहे, तुम्ही तसं पत्र लिहू शकताय आणि तुम्ही पत्र लिहायला सुरुवात करू शकताय. एकदा सॅल्युटेशन किंवा ग्रीटिंग झाल्यानंतर पुन्हा एक ओळ सोडायची आहे आणि आपण मागील अनौपचारिक पत्रामध्ये शिकल्याप्रमाणे जो मुख्य पत्राचा जो गाभा आहे, ज्याला आपण बॉडी ऑफ द लेटर म्हणतो, ते 3 परिच्छेदामध्ये आपण काय करायचं आहे, पत्र लिहायचं आहे. आता मागे मी तुम्हाला त्याची माहिती सांगितलेली आहे. पहिल्या परिच्छेदात काय येणार, दुसऱ्या परिच्छेदात काय येणार, तिसऱ्या परिच्छेदात काय येणार. मी त्याचा पुन्हा उहापोह करत नाही. हे तिन्ही परिच्छेद लिहिताना प्रत्येक परिच्छेदानंतर एक ओळ सोडायची आहे, लक्षात घ्या. आणि तिन्ही परिच्छेद झाल्यानंतर त्याच्या पुन्हा एक ओळ सोडून आपण एंडिंग ऑफ द लेटर ह्या भागाकडे आपण जाणार आहोत. जसं आपण अनौपचारिक पत्रामध्ये लिहिलं की विथ लव, विथ वॉर्म रिगार्ड्स, ज्याला आपण लिव्ह टेकिंग म्हटलं, तसं इथं सुद्धा अवेटिंग युअर रिप्लाय, थँकिंग यू इन अँटिसिपेशन, प्लीज डू द नीडफुल, असं छानशी एक छोटीशी नोट किंवा वाक्य लिहिण्याची प्रथा आहे. तशी त्यानुसार एक गरजेचं वाक्य लिहायचं, त्यानंतर पुन्हा एक ओळ सोडायची आणि डाव्या बाजूला येणार तुमची सही. तर सही लिहिण्यापूर्वी आपण काहीतरी नोट लिहिणं गरजेचं आहे, हो की नाही. म्हणजे शक्यतो ती नोट लिहिण्याची कोणकोणत्या पद्धती आहेत, युअर्स फेथफुली, युअर्स सिन्सिअरली, युअर्स ट्रूली अशी लिहिण्याची पद्धत आपण काम करतो. तिला पत्र लिहायचं असेल तर युअर्स फेथफुली लिहायला पाहिजे. आपल्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी व्यक्तीस जर पत्र लिहायचं असेल किंवा समान अधिकाराच्या व्यक्तीस पत्र लिहायचं असेल तर युअर्स सिन्सिअरली लिहिले पाहिजे. समजा आपण की बँक मॅनेजर, पोलीस इन्स्पेक्टर यांना तक्रार वजा पत्र लिहायचं असेल तर आपण लिहायला पाहिजे युअर्स ट्रूली. आणि जर आपण शिक्षकांना, मुख्याध्यापकांना पत्र लिहायचं असेल तर आपण लिहिलं पाहिजे युअर्स ओबिडियंटली, हे लक्षात घ्या. आणि याच्यानंतर तुम्ही आपली सही करणार. मी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष सही करणार आहात का तुम्ही? प्रत्यक्ष सही करणार नाही तर तुम्ही स्वतःचं नाव लिहिणार आहात, एवढं लक्षात घ्या. आता इथं पत्र आपलं संपतं. यानंतर पुन्हा ज्याला आपण पाठवणार आहे त्यासाठी मराठी आणि हिंदीसारखं काही आखून घ्यायची गरज नाही, हे लक्षात घ्या. आता माझ्या मते तुम्हाला दोन्ही पत्राचं स्वरूप कसं असतं हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर
दुसऱ्या विभागाकडे जाऊ आपण, की प्रत्यक्ष परीक्षेमध्ये तुम्हाला कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाणार आहे हे आपण समजून घेऊया. इथं मागील वर्षीचं पत्रलेखन मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. बघा, सेक्शन दिलेलं आहे रायटिंग स्किल, त्याच्यानंतर लेटर रायटिंग दिलेलं आहे आणि प्रश्न क्रमांक उपप्रश्न क्रमांक दिलेला आहे. आणि प्रश्न काय आहे, कंप्लीट द फॉलोइंग लेटर विथ द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट. मी माझ्या पाठीमागील व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की विद्यार्थ्यांना पत्रलेखन पूर्ण करणं माहीत असतं, पण पत्रलेखनाचा जो प्रश्न असतो त्यामधील शब्द त्याचा अर्थ माहीत असत नाही. त्यामुळे समजून घेणं गरजेचं आहे. कंप्लीट म्हणजे पूर्ण करा. द फॉलोइंग लेटर, फॉलोइंग म्हणजे खालील, लेटर म्हणजे पत्र, खालील जे पत्र दिलेलं आहे ते पूर्ण करा. आता खाली पत्र दिलेलं पूर्ण करा याचा अर्थ खाली दिलेलं पत्र अपूर्ण आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. पुढं दिलेलं आहे विथ द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट. वर्ड्स म्हणजे शब्द, गिवन म्हणजे दिलेले, इन द ब्रॅकेट म्हणजे कंसामध्ये. कंसामध्ये जे शब्द दिलेले आहेत त्याच्या साहाय्यानं खालील पत्र पूर्ण करा. ह्याचा सरळ सरळ असा अर्थ होतो की कंसात जे शब्द दिलेले आहेत ते शब्द खाली रिकाम्या जागी वापरायचे आणि पत्र पूर्ण करायचं आहे. त्यासाठी खाली एका बॉक्समध्ये पत्र दिलेलं आहे, बघू शकताय. 14 ऑक्टोबर 2019, डिअर स्वप्नील, अशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे. आता दिलेले शब्द कोणत्याही ठिकाणी दिलेला आहे. आता दिलेले शब्द कोणत्याही ठिकाणी वापरले तर चालू शकतील का? नाही चालू शकणार. त्यासाठी आपण काय करायचं आहे, पत्र पूर्ण वाचायचं, पत्राचा अर्थ लक्षात घ्यायचा आणि त्यानंतर योग्य रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहायचा आणि पत्र पूर्ण करायचं आहे. आता हे झालं पत्र देण्याची पद्धत. म्हणजे थोडक्यात तुम्हाला दिलेलं पत्र हे अतिशय साधं सोपं आहे. पत्र छापूनच दिलेलं आहे, फक्त रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचे आहेत. 5वी 6वी 7वी या तिन्ही इयत्तेला अशा प्रकारचा समान प्रश्न विचारला जातो. आता तिसऱ्या टप्प्यात आपण काय करायचं आहे, आपण आता बघूया हे पत्र कसं तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं. बरेच विद्यार्थी काय करतात, हे पूर्ण आखून घेत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जसं पत्र दिलेलं आहे त्या बॉक्समधील सगळ्या गोष्टी तुम्ही दिलेल्या आहे, त्या बॉक्समधील सगळ्या गोष्टी तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये आहे तसं पत्र लिहायचं आहे. रिकाम्या जागी तुम्ही तो योग्य शब्द भरायचा आणि त्याच्याखाली अंडरलाईन करायचा आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, फक्त रिकाम्या जागा एकाखाली एक लिहितात, पूर्ण पत्र लिहित नाहीत आणि त्यांना पूर्ण गुण प्राप्त होत नाहीत. हे असं का करतात? कारण की मित्रांनो, तुम्ही उत्तरपत्रिका लिहित असताना तुम्ही घड्याळ बघत नाही, वेळ बघत नाही आणि बऱ्याच वेळेला एखाद्या प्रश्नाला जेवढा वेळ देणं आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही देताय आणि काय होतं की शेवटी वेळ कमी पडतो आणि पत्रलेखनात पूर्ण पत्र लिहायला वेळच मिळत नाही. मग तुम्ही एक शॉर्टकट मार्ग काढता आणि एकाखाली एक शब्द देता. ही लिहिण्याची पूर्ण पद्धत चुकीची आहे. तुम्ही हे पूर्ण पत्र पुन्हा उत्तरपत्रिकेत लिहायचं आहे आणि रिकाम्या जागी योग्य तो शब्द भरायचा आहे आणि त्याच्याखाली 2019 डिअर स्वप्नील, आय हॅव सेंड अ ... कार टू यू ऑन युअर ... आता इथं कुठलं बाबा येऊ शकेल? गेट म्हणजे मिळणे, ॲक्टिव्हिटीज म्हणजे कृती, नो म्हणजे माहीत आहे, ग्रीटिंग म्हणजे शुभेच्छा, बर्थडे म्हणजे वाढदिवस आणि रिगार्ड्स म्हणजे सुद्धा शुभेच्छा. आता बघा काय नाही तर आय हॅव सेंड अ ग्रीटिंग कार्ड टू यू ऑन युअर बर्थडे. ग्रीटिंग हा शब्द इथं लिहिलेला आहे मी, त्याच्याखाली अंडरलाईन करतो. इथं युअरच्या पुढे बर्थडे हा शब्द व्यवस्थित बघतो म्हणून तो मी तिथं लिहितो आणि बर्थडे या शब्दाला अंडरलाईन. डिड यू ... इट म्हणजे डिड यू गेट इट, ते तुला मिळालं काय? डिड यू लाईक इट, ते तुला आवडलं का? आय हॅव मेड द कार्ड माय सेल्फ फॉर यू, ते प्रत्येक डिड यू लाईक इट, ते तुला आवडलं का? आय हॅव मेड द कार्ड माय सेल्फ फॉर यू, ते प्रत्यक्ष वाढदिवसाच्या शुभेच्छाचं पत्र आहे, ते मी स्वतः तयार केलं आहे. लेट मी ... अबाउट युअर स्टडीज,
म्हणजे मला तुझ्या अभ्यासाविषयी माहिती होऊन दे. म्हणजे नो हा शब्द इथं मी लिहितो, त्याच्या खाली अंडरलाईन केलो. अँड अदर ॲक्टिव्हिटीज, ॲक्टिव्हिटीज उपक्रम कृती, इतर कृतीसुद्धा, जर तू काय काय करतो ते सुद्धा तू मला सांग. आय रिमेंबर यू व्हेरी मच, मी तुझी नेहमी आठवण करतो. गिव्ह माय रिगार्ड्स टू ऑल हॅटम, सगळ्यांना इतर व्यक्तींना सुद्धा, थोड्या मोठ्याने व्यक्तींना माझा नमस्कार आणि शुभेच्छा दे. लव युअर्स लविंगली फ्रेंड किंवा युअर लविंगली फ्रेंड प्रसाद असं लिहिलेलं आहे. बघा मी काय केलं की संपूर्ण पत्र लिहून काढलं, त्या कंसातले जे जे शब्द आहेत ते योग्य त्या ठिकाणी भरले, त्याच्या खाली अंडरलाईन केलं आणि असं पूर्ण अशा पद्धतीनंच तुम्हाला सामाईच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाणार आहे. अशा पद्धतीनं त्याचं उत्तर तुम्हाला स्वतःच्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता मी पुढं आणखीन तुम्हाला 2 प्रश्न अशा पद्धतीनंच देतो. ते प्रश्न पाहायचे आणि त्याचं उत्तर तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे. त्याचा सराव करा. प्रश्न अतिशय साधा सोपा आहे. तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतील. जर तुम्हाला काय शंका वाटत असेल तर तुम्ही काय करा, मला हा व्हिडिओ मी यूट्यूबवर सोडतो, तिथं कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहा. जर तुम्हाला वैयक्तिक कुठल्या शिक्षकांना किंवा मॅडमना हे करायचं आहे, शंका विचारायच्या आहे, तर तुम्ही वैयक्तिक त्यांच्या व्हॉट्सॲपवर शंका विचारा. पुन्हा तर बेलिक सरांना विचारू. जनरल व्हिडिओ जर काही शंका असेल तर यूट्यूबच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकताय.